नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या मॅथ्स गुरु या सामान्य चॅनलमध्ये. आज आपण म्हणजेच काल जो 8वी NWS चा पेपर झाला होता त्यामधील सॅट हा पेपर मधील आपण गणित या विषयातील सर्व स्पष्टीकरणे पाहणार आहोत. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांना आपला हा व्हिडिओ शेअर करा. चला आपण प्रश्न सोडवूया. 71 नंबरचा प्रश्न आहे 71. यामध्ये पहा प्रश्न असा दिला आहे, चौरसाची परिमिती 48 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, आपण काय करू, चौरसाची परिमिती एक चौरस दिलाय आणि त्याची परिमिती दिली 48 सेंटीमीटर. 48 सेंटीमीटर. तर चौरसाच्या कर्णाची लांबी किती? आता आपल्याला माहिती आहे चौरसाची लांबी काढायची असेल तर काय, आता पहा परिमिती म्हणजे चारही बाजूंची इथे बेरीज केलेली आहे. एक बाजू काढायची म्हणजे काय करावं, आपल्याला 48 ला 4 ने भाग द्यावा लागेल. म्हणून आपण असे लिहू शकतो, चौरसाची लांबी बरोबर म्हणजे चौरसाची लांबी बरोबर काय ना, चौरसाची परिमिती भागिले काय तर 4, कारण की 4 बाजू म्हणून भागिले 4. इथे चौरसाची परिमिती किती आहे, 48 भागिले 4. जर आपण 48 ला जर 4 ने भाग दिला तर तो 4 1 4 आणि 4 2 8 म्हणजे 12 चौक 48. 12 12 24 12 36 12 चौक 48 सेंटीमीटर. म्हणजे इथे आपल्याला एक बाजू मिळाली, त्याची लांबी मिळाली 12 सेंटीमीटर मिळाली आहे. तर चौरसाच्या कर्णाची लांबी किती आपल्याला असं विचारलंय. आता ती चौरसाची लांबी चौरसाचा कर्ण आपल्याला विचारला आहे, कर्णाची लांबी. ठीक आहे, चौरसाचा कर्ण बरोबर फॉर्म्युला आहे, चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू किंवा 2 गुणिले बाजू गुणिले वर्गमुळात 2. म्हणजे आपण इथे वर्गमुळात 2 गुणिले बाजू. तर सॉल्व केला तर काय येईल, वर्गमुळात 2 आणि बाजू किती मिळेल आपल्याला 12. असं उत्तर आहे कुठेही नाही. आपण याला असं पण लिहू शकतो, 12 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. पहा आपल्या क्वेश्चन पेपर मध्ये 12 वर्गमुळात 2 आन्सर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करून याचा स्क्रीनशॉट मारा. चला आपण यानंतर प्रश्न दुसरा सोडवूया. प्रश्न 72 आहे. असं दिलाय 3a प्लस 4b मायनस 5c बरोबर किती? आता आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, काय, a प्लस b मायनस c चा स्क्वेअर. याचा फॉर्म्युला आहे बाय a प्लस b मायनस c चा स्क्वेअर. जर याचा फॉर्म्युला काय आहे तर a चा स्क्वेअर प्लस b चा स्क्वेअर प्लस c चा स्क्वेअर नंतर 2ab मायनस 2bc नंतर मायनस 2ac. अशा प्रकारे आपण याचा फॉर्म्युला होतो. आपला हा सूत्र माहित आहे, सूत्र a प्लस b मायनस c ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, आपण हे एक्सपान्शन फॉर्म लिहिलं तर a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक c चा वर्ग नंतर प्लस 2ab मायनस 2bc मायनस 2ac. या फॉर्म्युलेनुसार आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. पहा ते a बरोबर इथे काय आहे दिलेले किती, a बरोबर 3 आहे, आपण a म्हणू.
याला बी म्हणू आणि याला सी. बी बरोबर 4b आणि सी बरोबर 5c. जर आपण सोडवलं तर पहा काय मिळतंय. दिलेल्या पाहिजे किमती मांडून घ्यायच्या आपल्या समीकरणामध्ये. इथे आपण असं लिहू शकतो a चा वर्ग म्हणजे इथे 3a चा वर्ग अधिक b चा वर्ग किती 4b चा वर्ग अधिक c म्हणजेच 5c चा वर्ग अधिक 2ab म्हणजे 2 गुणिले a किती 3a गुणिले 4b सॉरी इथे 4b मायनस 2b किती दिलाय तर 4b गुणिले c किती दिलाय तर 5c नंतर मायनस 2 गुणिले a किती येतं 3a गुणिले 5c. अशा प्रकारे आपण किमती ठेवून घेतल्या आहेत. हे सॉल्व्ह करूया. बरोबर 3 चा वर्ग 9 a ला a चा वर्ग तसाच 4 चा वर्ग 16 b चा वर्ग आहे तसाच प्लस 5 चा वर्ग 25 आणि c चा वर्ग नंतर प्लस 6 आणि 6 24 मायनस 5 20 आणि 20 40 BC मायनस 5 3 15 15 2 30 AC. अशा प्रकारे इथे आपण ते सोडवलेलं आहे. पहा इथे काय काय होतंय. आता आपण चला पुढच्या स्टेपला 9a चा वर्ग ठीक आहे 9a चा वर्ग 16b चा वर्ग ठीक आहे नंतर 25c प्लस 24ab मायनस 40bc आणि मायनस 30ac. ऑप्शन क्रमांक सेकंड बी नंबरचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. तुम्ही टिक करा. चला पुढचा प्रश्न आहे 73 नंबरचा. विद्यार्थी मित्रांनो येथे पण स्क्रीनशॉट मारा तुम्ही. क्वेश्चन नंबर 73. पहा इथे प्रश्न असा दिलाय जर एका काटकोन त्रिकोणाचं कर्ण आणि एक भुजा हे दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार परस्परांशी एकरूप असतात. पहा यामध्ये पहा आपण दोन त्रिकोण काढून घेऊ. चला ए बी सी हा 90 अंशाचा कोन नंतर पी क्यू आणि आर हा काय तर 90 अंशाचा कोन समांतर. पहा इथे जर एका काटकोन त्रिकोणाचं कर्ण हा पहा कर्ण आहे दोन्ही आणि एक बाजू कोणती का आपण ही एक बाजू हे दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचं कर्ण ठीक आहे कर्ण आणि संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील ते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार परस्पर एकरूप असतात. याचं उत्तर आहे आन्सर आहे कर्णभुजा. काय आणि कर्ण हे कर्ण झाला त्याची बाजू म्हणजेच काय तर कर्णभुजानुसार हे काय असतात एकरूप असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे घ्या 74 क्वेश्चन नंबर. पाहते घनमूळ ऑल्सो 59 बरोबर किती आहे तर घनमूळ काढायचं आहे आपल्याला 74 3 क्यूब रूट 685. आपल्याला काय करायचंय घनमूळ काढायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं आहे कोणत्या संख्येच्या एकक स्थानी 9 म्हणजे एका संख्येत 9 असणारा घन कोणाचा आहे तर 3 या संख्येचा. म्हणजे इथे आपण काय लिहू अगोदर 3 घनमूळ आहे म्हणजे 3 संख्या या सोडल्या. पहा 6 ही संख्या कोणत्या संख्येचा घन हा कोणत्या संख्येचा घन हा पहा आपण 1 चा घन आणि 2 चा घन येऊ कोणत्या संख्येचा घन 6 च्या दरम्यान आहे. पहा 6 संख्या कोणाच्या जवळ येते पहा 1 चा घन 1 2 चा 8 येते. पहा कोणाच्या जवळ आहे
ऑप्शन येते 13. 13चा घन जर तुम्ही काढला तर उत्तर येते 6859. कारण की जर आपण इथं तुम्ही जर हे दिलंय 2चा घन जवळ गेलं तर किती होते पहा. एक तर 2चा घनच येतो किती, 2चा घन येतो 8 आणि 68 म्हणजे 20चा घन जर केला तर किती येतोय तो पहा 8000 येणार. किती येणार 8000. त्यामुळे ते ऑप्शन क्रमांक 1 करेक्ट आहे. तुम्ही सोडवलं तरी पहा 13 गुणिले 13 3 टाइम्स करा उत्तर मिळून जाईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 75वा. खूप सोपा आहे, घातांक चॅप्टर आहे. 2 1/3 ब्रॅकेट प्लस 2 3 प्लस 5 raised to 7 0 divided by 3 raised to 2 1/2. जर हे सॉल्व केलं तर पहा या समीकरणात काय a raised to m raised to n यानुसार सोडवते a raised to m into n होतं हे समीकरण. पहा आता यानुसार सोडवत काय ते 2 raised to 1/3 into 3 plus 5 raised to 7 into 0 upon 3 raised to 2 into 1/2. जर सॉल्व केलं तर 3 3 कॅन्सल, इथं 2 2 कॅन्सल. जर सॉल्व केलं तर इथे 2 ची पॉवर किती राहिली 1 प्लस 7 गुणिले 0 म्हणजे 7 चा 0 प्लस 3 चा 1 2 चा 1 घात म्हणजे 2च असतो आणि 7 ची पॉवर 0 असेल तर याचा घात असतो 1 आणि 3 ची पॉवर 3. 2 आणि 1 3 3 भागिले 3 म्हणजेच आन्सर 1. 1 नंबर आन्सर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 4 एक आन्सर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो घ्या स्क्रीनशॉट. इथे पहा आपण दिलंय a raised to 0 ची किंमत असते कधी पण 1. हे लक्षात ठेवा, त्यामुळे आपण 1 घेतलेला आहे. चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आपण सोडवूया. पहा इथे आपल्याला वाटा काढायचा आहे. किती प्रमाण कितीला पितळ या समिश्रामध्ये बघा पितळ 76 पितळ या समिश्रामध्ये काय काय आहे तर पहा 2 घटक आहेत तांबे व जस्त. तांबे व जस्त तांबे व जस्त यांचे प्रमाण तांब्याचं प्रमाण आहे 13 आणि जस्तच आहे 7 आणि 1.5 किलोग्राम वजनाच्या पितळेच्या भांड्यात जस्त किती असेल पहा. एक पितळेचं भांड आहे किती आहे त्याचं वस्तुमान आहे 1.5 किलोग्राम. तर जस्त किती असेल पहा. आता ऑप्शन कडे जर तुम्ही निरीक्षण केलं तर सर्व उत्तरे कसे तर ग्रॅम मध्ये जातात. आता किलोग्रामचं रूपांतर आपल्याला कसं करायचं ग्रॅम मध्ये. 1 किलो बरोबर किती तर 1000 ग्रॅम म्हणजे 1.5 किलो बरोबर किती तर 1500 ग्रॅम. इथे आपल्याला आन्सर मिळेल. पण पहा आपल्याला इथे काय विचारलंय जास्त किती असेल जास्तचा वाटा विचारलाय म्हणून इथं प्रमाण. आता अगोदर करू प्रमाण किती आहे तर ते पण घेऊ. जास्तचा वाटा जास्तचा वाटा काढू आपण किती येईल त्या प्रमाणामध्ये. जास्तचा वाटा एकूण राशी किती येते 1500 ग्रॅम. ठीक आहे. इथे भागिले काय करायचं एकूण प्रमाण द्यायचं. एकूण प्रमाण म्हणजे ह्यांचं प्रमाण 13 आणि 7 किती 20 आणि जास्तचा वाटा काढायचा म्हणजे जास्त किती येते तर 7 दिले 13 7 म्हणजे राशी किती येणार गुणिले 7. आपण जर हे सोडवलं तर उत्तर काय येते पहा. ह्या शून्याला ह्या शून्य कटला बे एक बे म्हणजे 75 दुणे 150 म्हणजे 75 गुणिले 7 मिळाला आपल्याला. आणि 75 गुणिले 7 7 5 35 आजची आली 3 7 7 49 3 किती झालं तर 52. पहा 7 5 35 आजची आली 3 7 7 49 50 52 म्हणजे 525 उत्तर मिळेल. 525 काय मिळालंय तर ग्रॅम म्हणजे जास्ताचा वाटा किती आहे तर 525 ग्रॅम. ऑप्शन क्रमांक 76 चं 3 नंबर आहे. ऑप्शन क्रमांक 3. विद्यार्थी खूप सोपा प्रॉब्लेम होता, तुम्ही काढू शकता. चला नेक्स्ट क्वेश्चन
विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन घेण्या अगोदर आपण ऑनलाईन म्हणजे झूम ॲपद्वारे आपण म्हणजे 8वी स्कॉलरशिप आपण ऑनलाईन खालील क्लास घेतो. 8वी स्कॉलरशिप तसेच 5वी नवोदय आणि स्कॉलरशिप बॅच, नवोदय प्लस स्कॉलरशिप यांचे वेगवेगळे तास आहेत. आणि त्यानंतर आपण 10वी समर व्हॅकेशनचे पण क्लास घेतो झूम मीटिंग ॲपद्वारे, झूमद्वारे. जे कोणी इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांनी मला संपर्क करा. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8999074287. यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचा क्वेश्चन घेऊया. पुढचा क्वेश्चन आहे सरासरीच्या निगडीत. पहा, सरासरी क्रिकेटच्या एका सामन्यात एका संघातील प्रत्येक खेळाडूने किती धावा काढल्या ते दिले आहेत. इथे धावा दिल्यात. जर सर्व धावांचा मध्य दिलाय म्हणजे काय, मध्यला सरासरी किंवा मध्यमान असे म्हणतात. पाहिजे मध्य म्हणजे काय, सरासरी घ्यायची आपल्याला. याची सरासरी किती दिलेली तर 40 आलेली आहे. पहा, आपण इथे 77 नंबरचा क्वेश्चन लिहून घ्यावा. 77 नंबर पहा, क्रिकेटच्या एका सामन्यात किती येतं, इथे 21, नंतर 17 x 100, नंतर 57 48 47 20 35 04 आणि 02. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. म्हणजे हे टोटल किती खेळाडू झाले तर टोटल 11 खेळाडू आहेत आणि 11 खेळाडूंच्या धावा आपल्यावरती दिल्या आहेत. आणि त्यासोबतच त्यांची सरासरी म्हणजे मध्य किती दिला आहे, मध्य किंवा सरासरी, मध्य किंवा सरासरी किती दिलेला आहे, 40 दिला आहे. तर आपल्याला विचारलं x बरोबर किती, आपल्याला x ची किंमत इथे काढायची आहे. चला मग आपण व्यवस्थित हे सॉल्व करून घेऊया. पहा, आपण इथे असं लिहू शकतो, इथे आपण एकूण धावा बरोबर सरासरी गुणिले एकूण खेळाडू. इथे आपण असं सूत्र घेऊ, इथे घेऊ एकूण धावा बरोबर सरासरी गुणिले एकूण खेळाडू. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, मी यांची टोटल बेरीज केली आहे, कारण खाली जागा होऊन जाईल. यांची एकूण बेरीज जर केली 21 17 x बाजूला घ्यावा लागेल, 100 57 48 47 20 35 04 आणि 02. यांची एकूण बेरीज आलेली आहे 351. 351 आणि ही x त्यामध्ये म्हणजे एकूण धावातच तो बरोबर सरासरी किती 40 आणि टोटल किती खेळाडू आहेत ते 11 खेळाडू आहेत. मग 40 गुणिले 11, 11 चौक 44 म्हणजे किती आले तर 440 आले. त्याला म्हणजे 440. इथे 351 ला 351 अधिक x असेच. पण पहा, इथे 351 प्लस आहेत, ह्या साईडला गेलं काय होणार ते मायनस. म्हणजे x बरोबर 400 मायनस 351 म्हणजे x बरोबर पहा 400 मधून जर 351 मायनस केले पण 10 तून 1 गेला, खाली राहिले किती 9. असे 9. 400 मधून जर 440 आहे, 440 मधून जर 351 मायनस केले तर आपलं उत्तर येते 89. 89 किती वर आहे, x बरोबर 89. ऑप्शन क्रमांक 3 आहे याचं 89. विद्यार्थी मित्रांनो, याचा तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकतात किंवा पॉज करून तुम्ही पाहू पण शकता. 89 आन्सर आलेला आहे 17चं.
पहा पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. पुढचा क्वेश्चन आहे पहा एका वृत्तचितीच्या पायाचा व्यास ठीक आहे, एका वृत्तचितीच्या पायाचा व्यास दिलेला आहे 14 सेंटीमीटर आणि तिचे घनफळ 2618 घन सेंटीमीटर आहे. तर वृत्तचितीची उंची किती हे काढायचं आपल्याला. एक वृत्तचिती ठीक आहे आपण 78 एका वृत्तचितीचा पायाचा व्यास वृत्तचिती दिली त्याच्यामध्ये पायाचा व्यास दिलाय. पायाचा व्यास त्यानंतर काय दिलंय तिला अजून घनफळ दिलंय. घनफळ किती दिलंय 2618 घन सेंटीमीटर ठीक आहे. व्यास किती दिलाय तर 14 सेंटीमीटर. आपण एक वृत्तचित्र काढू. व्यास आणि आपली एच आणि व्यास किती हा व्यास चला व्यास आणि ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय आर काढावं लागेल त्रिज्या ठीक आहे. आता वृत्तचितीचे घनफळ काढण्याचं सूत्र काय आहे तर वृत्तचितीचे घनफळ दिलेलं आहे. त्याचा फॉर्म्युला काय वृत्तचितीचे घनफळ बरोबर पाय आर स्क्वेअर एच. पाय आर स्क्वेअर एच. पहा इथे तुम्हाला व्यास दिलेला आहे. व्यास किती 14 आहे तर इथे त्रिज्या किती मिळेल. त्रिज्या असेल 7 सेंटीमीटर. चला आपण सोडून घेऊया. 2618 बरोबर पायची किंमत 22/7 गुणिले आर किती 7 म्हणजे 7 गुणिले 7 गुणिले एच ठीक आहे. 7 ला हे 7 कट करू 22 7 154 7 दुनी 14 चला 1 7 दुनी 14 आणि 15 154 गुणिले एच इथे 2618 इथे गुणाकारात इकडे गेला का मला भागाकारात देणार 2618 भागिले 154 एच. पाय 261 154 एक 154 एक आता 154 4 येतं 4 दुनी 8 होणार म्हणजे किंवा 8 पण होणार किंवा 4 च्या पाड्या दोन किती येतं 7 चौक 28. जर इथे 261 मधून 261 मायनस 154 जर आपण केलं तर 11तून 4 गेले 7 11ला 1 6तून 6 गेले 0 आणि 2 आणि 1 किती आले 8. जर 154 ला आपण जर कितने भाग जाईल इथे पहा इथे डबल केलं तरी जात नाही कारण खूप संख्या आहे 4 अंकी झालेली. जर आपण इथे 7 ने जर भाग दिला तर उत्तर येईल 17 म्हणजे 154 गुणिले 7 दिलं 7 चौक 28 7 4 2 7 5 35 36 37 8 4 3 7 1 7 8 9 10. पहा इथे आपण करून बघितलं तर 1078 राईट येतं. मग एच बरोबर किती मिळालं आपल्याला तर एच बरोबर 17 सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक आपलं उत्तर मिळालं आहे 3 मिळालेलं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो पुढचा क्वेश्चन घेऊ आपण 79 क्वेश्चन. हा तोंडी प्रश्न आहे. पहा एका घनाकृतीच्या पृष्ठांची संख्या 6 असून
शिरोबिंदूंची संख्या 8 आहे, तर त्या घनाकृतीला किती कडा असतात? याचं उत्तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, थेरी प्रश्न आहे. आणि किती कडा असतात? तर 12 कडा असतात. एक्सप्लेनेशन काय आवश्यकता नाही, 12 कडा असतात. वन वर्ड सेंटेन्स उत्तर आहे तुझं ऑनलाईन. चला पुढचा क्वेश्चन घेऊ. 80 नंबरचा. 2m चा घन 2m क्यूब प्लस 6m चा स्क्वेअर प्लस 12m प्लस 8 ही एक बहुपदी आहे. आणि ह्या बहुपदीला काय करायचंय? m प्लस 1 या बहुपदीने काय करायचंय? भाग द्यायचा आहे. m प्लस 1 या बहुपदीने भाग द्यायचा आहे. तो चला बेसिक मेथड इज प्रॉब्लेम सॉल्व करू. 2m चा क्यूब प्लस 6m चा स्क्वेअर प्लस 12m प्लस 8. विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा m चा घन होण्यासाठी इथं कितीने भाग द्यावा लागेल किंवा यांचा भाग गुणाकार केला तर ही संख्या मिळते. या दोन संख्येची म्हणजे कोणत्या संख्येने भाग द्यावा लागेल? तर आपल्याला उत्तर माहिती आहे किती m इथे असेल आणि m क्यूब आणायचा असेल तर काय करावं लागेल? आपल्याला m चा वर्गाने इथे भाग द्यावा लागेल. पण इथे 2 आहे म्हणजे इथे 1 असेल, 2 1 2 आणि 2m गुणिले m चा स्क्वेअर बरोबर 2m चा क्यूब. इथे आपण काय घ्यायचंय? 2m चा स्क्वेअर. पहा 2m गुणिले m कारण 2m चा क्यूब प्लस इथे 1 आहे 2m चा वर्ग गुणिले 1. इथे किती येणार? 2m चा वर्ग. ही पहिली स्टेप कळाली की विद्यार्थी मित्रांनो? खूप सोपी आहे. पहा इथे हाफ कटिंग म्हणजे हा कटिंग. पहा आता इथे आपल्याला काय करावं लागेल? पहा हे मायनस आहे, हे मायनस करावं लागते. 6m वर्ग मधून 2m वर्ग गेला तर इथे त्यात आता 4m चा वर्ग अधिक हे हल्ल वर सोबत इथे खाली उतरून घेऊ 12m. विद्यार्थी मित्रांनो, मला एक सांगा, इथं 4m चा वर्ग आहे, इथे फक्त m आहे. आता 4m चा वर्ग येण्यासाठी इथे कोणत्या संख्येने गुणावे लागेल आपल्याला? तर इथे एकच आहे, इथे m आहे, इथे m चा वर्ग आहे म्हणजे इथे फक्त 4m ने आपल्याला गुणावे लागेल. म्हणजे ते प्लस 4m. पहा 4m गुणिले m म्हणजे 4m चा वर्ग प्लस 4m गुणिले 1 प्लस काय इथे 4m. हे कटिंग इथे मायनस साइन असतं. 12 मधून जर 4 मायनस केले तर खाली किती राहतात? 12 तून 4 गेले तर खाली राहतात 8m. वरचे जर प्लस 8 उतरले तर प्लस 8 झाली. आता लास्ट वन स्टेप मध्ये आन्सर येणार आहे आपल्याला. सांगा इथं 8m आहे, इथे m आहे, तर इथं कोणत्या एका संख्येने गुणल्यानंतर फक्त 8m येईल, वर्ग आला नाही पाहिजे. आपल्याला माहिती इथं 8 आहे, 8 1 8 म्हणजे इथे कितीने गुणणार तुम्ही? फक्त प्लस 8 ने. 8m 8m आणि इथं 8 गुणिले प्लस 8 हे मायनस कटिंग. खाली आले 0 0 0 काय असेल तर बाकी आली 0 आणि वरती भागाकार आलेला आहे किती? पहा 2m चा वर्ग अधिक 4m अधिक किती मिळाले तर 8. पण विद्यार्थी मित्रांनो, म्हणता तुम्ही की ऑप्शन मध्ये इथे पर्याय का नाही? पर्याय नाही. पण मी काय केलं इथे 2 बाजूला घेतले. ठीक आहे, आपण 2 बाहेर काढू. 2 जर इथे बाहेर काढले तर काय राहणार? m चा वर्ग अधिक इथे 2m नंतर 8 2 कंसात m चा वर्ग अधिक 2m प्लस 4. आपल्याला उत्तर मिळतंय ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. त्यामुळे तुमचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सेकंड. खूप सोपा प्रश्न होता. काही विद्यार्थ्यांना बेसिक क्लासेस चॅप्टर अवघड जातो, त्यामुळे टेन्शन घेऊ नका, खूप इझी आहे. चला पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. क्वेश्चन नंबर 81. पहा प्रश्न असा आहे, शामरावांनी 3,50,000 रुपये किमतीचा भूखंड
भूखंड म्हणजेच काय, एक जमिनीचा तुकडा घेतलाय, दलालामार्फत विकत घेतलाय. या व्यवहारात दलाली शेकडा 3 रुपये ठरली. शेकडा म्हणजे 100ला 3 रुपये ठरली. तर दलाला किती रुपये दलाली मिळेल आपल्याला हे काढायचं आहे. विद्यार्थी शेकडा, साचीचे असे जर शब्द असेल तर ते गुणाकार करायचा असतो. पहा 81 क्वेश्चन नंबर आहे. क्वेश्चन नंबर 81. ठीक आहे, खूप एका स्टेप मध्ये आन्सर होतं. 81 नंबरचं शामराव आणि किती 3,50,000 किती टक्के 3 रुपये शेकडा म्हणजे 3/100. फक्त एवढी सोपी स्टेप करायची आपल्याला. हे 2 शून्य, हे 2 शून्य कटले, इथे राहिले 3,500 गुणिले 3. पहा तुम्हाला जर गुणाकार येत नसेल काय करायचं, शून्य बाजूला ठेवायची. 5 त्रिक 15, 1 3 त्रिक 9 10. किती उत्तर मिळेल? 10,500. खूप सोपं उत्तर होतं. 10,500 रुपये काय दलालाला दलाली देण्यात आहे. ठीक आहे, 10,500 रुपये. चला पुढचा प्रश्न सोडूया आपण. 82 नंबरचा. पहा एका वाहनाचा सरासरी वेग. ठीक आहे, सोडून घेऊया झाला असेल तर. 82 नंबर. पहा एका वाहनाचा सरासरी वेग 24 किलोमीटर प्रति तास हवा. काही अंतर जाण्यासाठी 12 तास वेळ लागतो. किती तास लागतो तो काही अंतर जाण्यासाठी? 12 तास वेळ लागतो. वाहनाचा वेग पूर्वीपेक्षा तिपटीने वाढविल्यास तेवढेच अंतर जाण्यासाठी किती तास वेळ लागेल? पहा विद्यार्थी मित्रांनो, खूप असा सोपा प्रश्न आहे. आता पहा इथे वेग आणि वाढ, शॉर्टकट ट्रिकने आपण आन्सर काढायचं म्हणाल. एक ट्रिक आहे. इथे वेग आणि किती वाढ झाली तर 3 ने वाढ झालेली. करेक्ट. वेग किती होता पहा 24 गुणिले 3. किती वेग गुणिले 24 72. वेग दिला 24 गुणिले 3. किती उत्तर मिळते तर 72. वेगाची काय गरज नाही आपल्याला, फक्त काय पाहिजे, वेळ पाहिजे. कितीने? आता इथे 12 आहे, 12/3 करा ना. 3 चौक 12 उत्तर आपल्याला मिळते. किती तास? 4 तास उत्तर मिळते. पण आपण ही ट्रिक तुम्हाला समजत असेल तर शॉर्टकट दुसरे म्हणजे फॉर्म्युल्यानुसार सोडूया आपण. पहा इथे सरासरी वेग 24 गुणिले आपल्याला किती करावं लागेल आपल्याला? 24 गुणिले इथे आपल्याला 12 करावं लागेल. नंतर 72 गुणिले तास काढू आपण. चला 24 गुणिले 12. ठीक आहे, 24 गुणिले 12 हे किती आता 72 गुणिले तास म्हणजे H2 काढायचं आपल्याला. 24 गुणिले 12 किती आलं? 24 त्रिक 72 आले, वर 72 आणि H2 म्हणजे तास. चला H2 24 गुणिले 12 छेदस्थानी 72. 24 24 24 72 म्हणजे 12/3 झालं नाही. 3 1 3 3 चौक 12 म्हणजे H2 बरोबर H म्हणजे तास आहे. 4 उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे. पहा पुढचा प्रश्न आहे. त्रिकोण एबीसी ची एपी ही मध्ये काय? पहा 83 क्वेश्चन नंबर. त्रिकोण दिला एक. ए बी सी सी एपी ही मध्ये काय? जी हा मध्य का संपर्क बिंदू आहे. इथे काय? जी हा मध्य का संपर्क बिंदू आहे एपी. ठीक आहे, अशा प्रकारे आपण एक आकृती काढलेली आहे. पहा इथे एपी बरोबर किती लांबी दिली आहे टोटल?
एपी एपी बरोबर 15 सेंटीमीटर. तर आपण एजीची नाव विचारली. एजी बरोबर, आता आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे काय, जर संपात बिंदू मध्ये गेला, संपात बिंदू एक लक्षात ठेवायचं, संपात बिंदू मध्ये गेला हे संपात बिंदू आहे. जी म्हणजे काय तर संपात बिंदू मध्ये गेला दोनास एक प्रमाणात विभागतो. काय करतो तर दोनास एक प्रमाणात विभागतो. आता आपले जर प्रमाण दिले म्हणजे टोटल किती होणार, जर प्रमाणांची बेरीज केली तर आपण प्रमाणांची बेरीज, टोटल प्रमाण झाले एकूण प्रमाण 2 आणि 3. आता पहा एपी किती दिले तर 15, म्हणजे 15 भागिले जरी 3 केलं 3 पाहिजे 15, म्हणजेच एक प्रमाण बरोबर किती मिळाले आपल्याला 5 सेंटीमीटर. पहा आता एपी एक प्रमाण बरोबर किती आले 5 सेंटीमीटर. तर आपल्याला इथे पहा एजी आणि एपी, एजी आणि जीपी, पहा इथे एजी हा बरोबर किती येतं 2 येणार, आणि जीपी बरोबर किती येतं 1. पहा एजी बरोबर 2 येईल, आपण इथं प्रमाण असं लिहू शकतो एजी बरोबर 2 गुणिले प्रमाण किती येतं 5, 5 दुनी 10 सेंटीमीटर, आणि जीपी बरोबर 1 गुणिले 5, हे प्रमाण किती 5 1 5. आपल्याची ती एजीची लांबी, एजी बरोबर किती आले 2 गुणिले 5 म्हणजे 10 सेंटीमीटर. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 83 चा 4 नंबर आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. क्वेश्चन नंबर आहे x चा वर्ग प्लस 10x प्लस 24 x चा वर्ग मायनस 16 भागिले 2x प्लस 12 छेदस्थानी x मायनस 4. पहा ते सोडवायचं आपल्याला. आता पहा इथे पहा ह्या 10x ची आपल्याला अशी खोड करायची ज्याचा गुणाकार 24 आला पाहिजे, बेरीज 10x राहिली पाहिजे. कोणते दोन संख्या आहेत तर पहा 6 अधिक 4, x चा वर्ग प्लस 6x प्लस 40, 5 24 आणि 4 10. पहा x चा वर्ग मायनस 16 यांची पण आपल्याला फोड करायची. ब्रॅकेट मध्ये जर लिहिले तर कशी होणार आहे x चा वर्ग, पहा x मायनस 4 आणि x प्लस 4 ह्याची अशी फोड. त्यानंतर आपण हे पण सोडूया. 2 यातील कंसाच्या बाहेर गेले तर x प्लस 6 राहील आणि x मायनस 4 आहे असेच. त्यानंतर पहा हे आपण व्यवस्थित मांडून घेऊया. x नंतर x प्लस इथे काढत 6 करणार, नंतर x प्लस 4, नंतर x मायनस 4, नंतर x प्लस 4, नंतर भागाकार येते यांचा गुणाकार होणार x मायनस 4, नंतर 2x प्लस 6. पहा इथे काय कट होतं ते पाहूया. x मायनस 4 कॅन्सल, x प्लस 4 प्लस x प्लस 6 कट किती 1/2. उत्तर आहे 1/2. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये 1/2 ए नंबरचा ऑप्शन आहे. विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनशॉट मारा किंवा पॉज करून लिहून घेऊ शकता. चला नेक्स्ट क्वेश्चन 85. नंबरचा क्वेश्चन आहे. दोन समांतर रेषांना
एका छेदिकेने छेदते असते. ठीक आहे, ही एक समांतर रेषा आहे, ही एक समांतर छेदिक रेषा आहे. चला, एक छेदिकेने छेदते असते. ठीक आहे, छेदिका समजा आपण हिला एल एम आणि ही थोडी पी छेदिका आहे. छेदने असतं होणारे अंतरकोना, हे आता अंतरकोन होणार. अंतरकोनाच्या एका जोडीतील कोणाचे माप 2x आहे. ही आहे 2x आणि हे किती आहे तर 3x अंश. पण अंतरकोनीय मापांची बेरीज किती असते सर? मग 180 अंश असते. म्हणून आपण याचा असं लिहू शकतो तर 2x प्लस 3x बरोबर 180. 2 आणि 3 5x बरोबर 180. x बरोबर 180 भागिले 5. हे जो सोडा 5 त्रिक 15 चालेल आणि 5 सक 30 म्हणजे x बरोबर 36 उत्तर मिळालं आहे. जर 2x जर आपला अँगल काढायचं म्हणलं तर 2 गुणिले 36 म्हणजे 36 गुणिले 72 आणि 3x चा अँगल जर काढायचा असेल तर 3 गुणिले 36 36 108 म्हणजे 72 अंश आणि 108 अंश उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. ऑप्शन क्रमांक आहे आपला 85 1 नंबरचा आहे आन्सर. ऑप्शन नंबर 1. चला घेऊन घ्या. पहा 86 नंबरचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 86. 56 भागिले 37. 56 भागिले 37. आता 37 ने काय करायचं? आपण 56 ला भाग द्यायचा आहे. पहा 37 एक 37 आपल्याला उत्तर मिळणार. बरोबर 37 एक 37. आपण पहा 37 एक 26 नंतर परत भाग दिला तर आपण व्यवस्थित मांडणी करू. 37 एक 37 मायनस 56 मधून जर 37 मायनस केले तर उत्तर मिळतात किती? 19. इथं पॉइंट घेतला किती झाले? 190 होता आणि 37 चा 37 आता 5 35 37 चा 5 जर केलं तर आपल्याला उत्तर मिळेल 185. इथे किती राहणार? पहा 190 मधून 85 गेली, इथे राहिले 5. परत एक शून्य दिला. परत काय 37 एक 37 मायनस 37. 50 मधून परत 37 मायनस केलं, 10 अजून 7 केले, खाली राहिले 3 म्हणजे 13. इथे सारे पॉईंट दिले आपण 130 झाली आणि 37 चा त्रिक 111. हे तर असं वाढत वाढत चाललं. इथे खाली किती मिळाले आपल्याला? 19. हे जर रिपिटेशन झाले म्हणजे आपण इथे 12 लिहू शकतो. ऑप्शन क्रमांक आपल्याला उत्तर मिळते इथे 3 1.513. चला पुढचा प्रश्न आहे आपला. एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 5% ने वाढते. 2012 साली त्या शहराची लोकसंख्या किती? आपण एक एक देऊन घेऊ. 87 लोकसंख्या दरवर्षी रेट R बरोबर 5. 2012 साली त्या शहराची लोकसंख्या 1,20,000 होती. P बरोबर 1,20,000. 2012 ते 2015 दिले म्हणजे N बरोबर आपल्याला 3 इयर्स मिळते 5%. तर आपल्याला काय विचारायचं? त्या शहराची लोकसंख्या किती? आपल्याला इथे चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणजे चक्रवाढ व्याज बरोबर चक्रवाढ P of 1
5% म्हणजे 5 छेदस्थानी 100 3 20 100 5 1 5 20 100 इथे मिळालं आपल्याला 1,20,000 डायरेक्टली 3 टाइम्स ब्रॅकेट करून म्हणजे 20 सेकंद 20 आणि 21 म्हणजे 21 छेदस्थानी 20 गुणिले 21 छेदस्थानी 20 गुणिले 21 छेदस्थानी 20 पहा 1 2 3 शून्य येतं म्हणजे 1 2 3 शून्य कट म्हणजे 1 लाख फक्त 120 राहिले गुणिले 21 गुणिले 21 गुणिले 21 पाहिजे खाली काय राहिले 2 4 आणि 4 2 आता याला 120 ला जर आपण 8 ने भाग दिला तर उत्तर मिळतं आपल्याला 8 1 8 15 8 120 म्हणजे 15 गुणिले 21 गुणिले 21 गुणिले 21 विद्यार्थी मित्रांनो जर यांचा तुम्ही गुणाकार केला तर तुम्हाला उत्तर मिळतंय 1,38,915 1,38,915 ऑप्शन क्रमांक ए नंबरचं उत्तर आहे 1,38,915 तुम्ही गुणाकार करू शकता पहा खूप सोपं आहे आन्सर जर हे कसं 5 किती ठिकाणी फक्त 2 ठिकाणी कारण की उत्तराचे एकच स्थानी किती येणार 5 येणार का 5 1 5 5 1 5 5 1 5 म्हणजे एलिमिनेशन मध्ये फक्त येतो इथे तुम्ही सॉल्व करू शकता प्रॉब्लेम चला 88 87 पहा प्रश्न असा आहे वर्तुळ केंद्रापासून 12 सेंटीमीटर अंतरावर असणाऱ्या जीवेची लांबी 32 सेमी आहे तर त्या वर्तुळाचा व्यास किती हे असा केंद्रबिंदू वरती गेला इथे सेंटर पॉइंट काय दिलंय जीवेची लांबी जीवाकडे आपण अशी जीवेची लांबी किती या 12 सेंटीमीटर याला ओ पॉइंट घेऊन ह्याला बी ह्याला बी ओ आता पहा ही टोटल ए बी बरोबर किती दिलं टोटल तर 32 सेंटीमीटर मला सांगा एम बरोबर किती असेल तर म्हणजे हा बसला ना एम बरोबर 16 तर एम बी बरोबर किती पण असेल 16 पहा म्हणजे आपण असं जोडलं आपली काय झाली त्रिज्या झाली रेडियस बरोबर किती काढू पहा तुम्हाला माहिती एक बाजू 12 आहे वन साइड 12 आहे सेकंड साइड 16 आहे तर थर्ड साइड काय असेल इथे कर्ण पायथागोरसचा प्रमेय जर इथं त्रिकोणचा वापर केला तर एक 12 आहे दुसरी 16 आहे तर तिसरी अर्थातच किती असते 20 म्हणजे आपल्याला कर्ण मिळेल 20 म्हणजे कर्ण म्हणजेच काय रेडियस मिळाला 20 आपल्याला काय विचार डायमीटर दुप्पट असतो 2 गुणिले 8 म्हणजे 2 गुणिले 20 20 गुणिले 40 सेंटीमीटर व्यास किती मिळाला आपल्याला 40 सेंटीमीटर 88 चा ऑप्शन क्रमांक सेकंड आहे 40 सेंटीमीटर लिहून घेऊ शकता सेकंड लास्ट क्वेश्चन नंबर आहे 89 विद्यार्थी मित्रांनो आपला हा गणितचा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर आपण सॅट आणि मॅट मधील जे उर्वरित क्वेश्चन्स आहेत मग त्यांचे पण आपण व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहोत त्यामुळे हे व्हिडिओ झाल्यानंतर आपले क्वेश्चन्स किती करेक्ट आले यांचे मग मी कमेंट बॉक्समध्ये SMS करा पहा 89 क्वेश्चन -2 x छेदस्थानी x - 4 बरोबर 4/3 तर x बरोबर किती आपल्या x बरोबर किंमत काढायची इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन 8 ला 8 3 54 - 3 2 6x बरोबर 4x - 16 अशा प्रकारे पहिली स्टेप आहे 54 - 6x बरोबर 4x - 16 आता इथे काय करा 54 हे मायनस आहे तिकडे घ्या 54 हे प्लस 16 बरोबर 4x
प्लस 6x यांची जर बेरीज केली 6 4 10 हाताला 1 5 आणि 1 6 1 7 70 6 4 10x म्हणजे इथे मिळालं आपल्याला 70 बरोबर 10x म्हणून आपण असं लिहू शकतो इथे x बरोबर 76 70 छेद आणि 10 x बरोबर 0 0 कॅन्सल म्हणजे x बरोबर 7 x बरोबर 7 89 चं आन्सर आहे थर्ड. ठीक आहे, आन्सर आहे थर्ड नंबर 7. विद्यार्थी मित्रांनो, आपण सध्या कोरोनाच्या काळामध्ये शाळा क्लासेस सर्व गोष्टी बंद आहेत, आपले पण क्लासेस बंद आहेत, त्यामुळे आपण झूम ॲपद्वारे ऑनलाईन शिक्षण देत आहोत. 5वी स्कॉलरशिप नवोदय त्यासोबत 8वी स्कॉलरशिप आणि 10वी समर व्हॅकेशनच्या बॅच सुरू आहेत. जे कोणी इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांनी मला व्हॉट्सअप करा. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 890742 पहा, एका त्रिकोणाची बाजू दिली, एक बाजू दिलेली 13 सेंटीमीटर, दुसरी 14 आणि तिसरी 15. लास्ट क्वेश्चन, ए बरोबर पड़ गया 13 सेंटीमीटर, बी बरोबर 14 सेंटीमीटर, सी बरोबर 15 सेंटीमीटर. विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे काय करू, रोजच्या सूत्रानुसार हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, त्यामुळे आपल्याला अर्धपरिमिती काढावं लागेल. अर्धपरिमितीचा अर्थात त्याला एस असे म्हणतात. अर्धपरिमिती बरोबर जो फॉर्म्युला आहे a + b + c अपॉन 2. चला आपण सॉल्व्ह करूया. यस म्हणजे काय तर अर्धपरिमिती a + b + c अपॉन 2 इज इक्वल टू 13 + 14 + 15 छेदस्थानी 2. जर यांची आपण बेरीज केली तर 5 4 9 10 11 12 5 1 आणि किती झाले 4 म्हणजेच 42 छेदस्थानी 2 म्हणजेच ऑप्शन अर्धपरिमिती आपल्याला मिळाली 21. रोजच्या सूत्रानुसार जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला उत्तर काय मिळते पाहू. रोजचं सूत्र आहे s s मायनस a s मायनस b आणि s मायनस c. ठीक आहे, इथे काय s किती 21 मिळाला आहे. 21 मायनस a किती येतं 13, नंतर 21 मायनस b किती येतं 14, नंतर 21 मायनस c किती येतं 15. 21 मधून जर 13 मायनस केला तर येतात 8 गुणिले 8 गुणिले 7 गुणिले इथे 6. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे वर्गमूळाचे चिन्ह काढायचे तर आपल्याला कॉमन दोन कॉमन संख्या काढायची तिथे. पहा 21 ची फोड करू आपण. इथे 7 आहे, 7 त्रिक 21 गुणिले 4 गुणिले 2 नंतर गुणिले 7 + 7 असंच 6 ची फोड 2 गुणिले 3. पहा इथे 7 आहे, इथे 7 आहे म्हणून 7 इथे बाहेर लिहिला आपण. इथे 3 आहे, इथे 3 आहे म्हणून इथे 3 आपण बाहेर घेऊ. इथे 4 आहे आणि 2 2 4 म्हणजे 4. अशा प्रकारे आपण वर्गमूळातून बाहेर काढायचं 7 गुणिले 3 गुणिले 4 म्हणजे 7 त्रिक 21 21 गुणिले 4 यांचा गुणाकार केला 21 गुणिले 42 21 गुणिले 4 बरोबर 4 4 84. 84 काय तर 4 सेमी म्हणजे स्क्वेअर सेंटीमीटर. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्व म्हणजे 71 ते 90 पर्यंत सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण आपण इथे दिले आहे. यानंतर आपण बुद्धिमत्तावरील पण सर्व प्रश्नांचे आपण असेच स्पष्टीकरणासहित तिथे उत्तर देणार आहोत. चॅनल सोबत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच.